स्वागत करेन। आजच्या दिवसामधील तिसरा सामना जो निश्चितपणे आपण पाहतोय एमएस सनरायझर्स यांच्या विरोधामध्ये सामना होतोय स्ट्रायकर्स एचजी स्ट्रायकर्स हा सामना होतोय। चला सलामीचे फलंदाज ओपनर बॅट्समन यांना विनंती आहे त्वरित खेळपट्टीचा ताबा घ्या। एमएस सनरायझर्स या संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी आपण पाहिला एमएस सनरायझर्स या संघाचा सामना झाला। एमएस सनरायझर्स हा संघ यापूर्वी पराभूत झाला। त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपण पाहतोय स्ट्रायकर्स हा संघ आहे। हा संघ सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला। म्हणजे दोनही यापूर्वी पराभूत झालेले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील। जिंकण्यासाठी दोन्ही संघ अतिशय धडपड करतील। हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात। आता लढत मैदानामध्ये कशा पद्धतीने असेल लढत असेल राखीव असाले संतोष सातकर परवेश शेख शहानवाज शेख यांच्या विरोधामध्ये लढत असेल आनंद चव्हाण सोनू वाल्मिकी श्रीकांत गायकवाड सर सागर ही जोडी असेल। म्हणजे सामना निश्चितप्रमाणे होईल देहरोड आणि लोणावळा। चला वेळ वाचवायचा आहे तुम्ही वेळ घ्यायचा नाही आणि गोळाही व्हायचा नाहीये या सूचना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत। या सूचनेचं तुम्ही पालन करायचंय अन्यथा संघाला फाईन लागेल याची नोंद घ्या। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू विनंती आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये यायचंय। स्ट्राइक वरती आपण पाहतोय आनंद चव्हाण आणि नॉन स्ट्राइकला सोनू वाल्मिकी। सनरायझर्स यांच्या विरोधामध्ये स्ट्रायकर्स हा सामना आपण पाहतो। या स्पर्धेला आपण पाहतोय कव्हरेज केले जाते। चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू त्वरित संपर्क साधा। तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावाला सुरुवात। रफिक गोलंदाज मार्गवरती आहे उर्फ बाप्पू 07 क्रमांकाची जर्सी प्रदान करून गोलंदाज मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू डीप बॅटचा कव्हर आनंद चव्हाण गाडीवर चौकार। थँक्यू। एक चेंडू 4 ही सुरुवात झाली आहे। तेंडुलकर ट्रॉफी पहिला दिवस तिसरा सामन्यातील पहिला चेंडू आपण पाहिला आनंद चव्हाण याच्या माध्यमातून खेळला गेला खणखणीत चौकार आपण पाहिला। रफिक वरती आक्रमण केले गेले। आता हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण दोन्ही संघ यापूर्वी एक सामना पराभव झालेला आहे। जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या सामन्याला जिंकणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आनंद चव्हाण पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण करतो। ओ हा चेंडू फिर से गॅप मध्ये संतोष सातकर चेंडूमध्ये पोहोचलाय नकार दिला गेला। आता मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आतमध्ये घेतला गेला। श्रीकांत शेळेला आतमध्ये घेतलं गेलं मिड विकेट मधून। तदनंतर डीप एशा कव्हरला संतोष सातकरला तैनात केलं गेलं। डीप लॉग ऑन आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या दरम्यान उपस्थित आहे। त्यामुळे दोन क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। आनंद चव्हाण याच्या विरोधामध्ये कामगिरी करावी लागेल। ओ आनंद चव्हाण मोचा सोरे डीप विकेट शॉट। धन्यवाद। षटकार खेळला गेला। षटकारच्या माध्यमातून स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय 10। आनंद चव्हाण देहरोडचा असलेला आनंद आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे। एक चौकार आणि एक षटकार याच्या माध्यमातून धावफलक 10। आक्रमकतेला सुरुवात झाली आहे। रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता एक
जोशपूर्ण फलंदाजी आपण पाहतोय आनंद चव्हाण तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमधील. हो हा चेंडू पण सुरू केला गेला आपण पाहतोय क्षेत्रशा चेंडूपर्यंत पोहोचतोय संतोष सातकर चेंडूपर्यंत पोहोचला सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक वाढलं 11 वरती स्कोर कार्ड पोहोचला. सोनू आलाय ऑन स्ट्राईक वरती. मला वाटतं पहिला चेंडू सोनूचा असेल या दरम्यान या सामन्यामध्ये या डावामध्ये. लो फुलटॉस डीप मिड विकेट चेंडू सीमाच्या बाहेर वन बाउंस मौके पे चौका. थँक्यू. 5 धावा मिळतील याचं कारण असं की चेंडू नो बॉल आहे आणि त्यावरती चौकार खेळला गेलाय. फ्री ऑन आहे. नो बॉल का दिला गेला तर हाईटचा नो दिला गेला. आता फ्री ऑन 5 धावा तर मिळाले. या 5 धावसंख्येच्या माध्यमातून स्कोर कार्ड 16 वरती पोहोचलाय सोनू वाल्मिकीसाठी फ्री हिट ऑन. ओ हा चेंडू आपण पाहतोय बहारदार इथे टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्रीज वरती गुडघा टेकून एक मनोरंजक शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या रूपाने सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचला 16 धावसंख्येवरती. आपण अवघड षटक क्रमांक पहिलं पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्यात. म्हणजे एक आक्रमकता आपण पाहतोय सनरायझर्स या संघाच्या माध्यमातून. ओ बिगिट आनंद चव्हाण ट्रेडमार्क स्टेट हिट रे छराय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 22. ओके 1 मिनिट सर 1 मिनिट. ओके सर 23 धावा 23 वरती स्कोर कार्ड पोहोचला. पहा एक आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय आनंद चव्हाण आणि त्याच्यासोबत सोनू वाल्मिकी. दोन्ही आपण जर पाहिले गेले तर देवरुड मधील रहिवासी आहेत. फार मोठी क्रिकेटची आवड याच्या माध्यमातून चांगलं खेळलं जाणारं क्रिकेट आपण या दोघांच्या माध्यमातून पाहतोय. तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेचा अहवाल जर पाहिला गेला तर आतापर्यंत एका षटकामध्ये सर्वाधिक धावसंख्या म्हणून 22 23 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकावरती आहेत. एक चांगल्या दर्जाची सुरुवात केली. आपण नेहमी म्हणत असतो की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला. त्यामुळे सुरुवात चांगली झाली 23 धावेने एक गडी बाद नाहीये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रवी व्यास गोलंदाजी मार्गावरती निश्चितपणे तयार होत आहेत. स्ट्रायकर्स आणि सनरायझर्स यांच्या दरम्यान जी लढत आहे. उद्या मात्र खऱ्या अर्थाने या मैदानावरती निश्चितपणे आपण प्रेक्षकांची गर्दी पाहणार आहोत. महाराष्ट्रामधील दिग्गज खेळाडू उद्या या मैदानावरती आपली हजेरी लावणार आहेत. वाचन आपण पाहिले अतिशय सुरेख आहे. दरम्यान वाईट यशाच्या दूरवरती चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धावसंख्येने वाढ होईल आणि 24 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. खऱ्या अर्थाने तेंडुलकर ट्रॉफी म्हटलं की 24 या अंकाला निश्चितपणे महत्व आहे. कारण 24 एप्रिल हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती. ओ हा चेंडू आपण पाहिला बिग हिट. तदनंतर आपण पाहतोय श्रीकांत शेटे याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक वाढलं 25 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. 25 वरती धावफलक आहे आनंद चव्हाण रवी व्यास यांच्या विरोधामध्ये. आता जर पाहिलं गेलं तर आनंद चव्हाण फार मोठा अनुभव या खेळाच्या पाठीशी आहे. रवी व्यास जुने जाणते खेळाडू आहेत. अनुभव सुद्धा पाठीशी आहे. तर आता अनुभव पणाला लावून हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील. रवी व्यास टू आनंद चव्हाण. ओ हा चेंडू आपण पाहिला आनंद चव्हाण साठी अतिशय बहार. आता एक्सपिरियन्स याबद्दलची चर्चा चालू आहे. एक्सपिरियन्स कम फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स. ज्याच्या वेळी तुम्हाला वाईट अनुभव येतील त्या त्यावेळी तुमचा अनुभव वाढत जाईल. म्हणजे ज्यांना ज्यांना वाईट अनुभव आले ते चांगले होतील या माध्यमातून आपण सांगूया. हा चेंडू सुरक्षित खेळला जाईल आनंद चव्हाण साठी. हा चेंडू पहा किती लाजवाब चेंडू आहे. आनंद चव्हाण यापूर्वी एक आक्रमकता धारण केली. अगदी वाऱ्यासारखी तुफानी फलंदाजी करणारा आनंद यावेळी मात्र रोखला जातोय. अक्षरशः आपल्या खेळपट्टीवरती उभा ठेवला जातोय. इतकी मातब्बर गोलंदाजी रवी व्यासच्या माध्यमातून आपण पाहतो. म्हणजे जरी तुमच्यावरती आक्रमण झालं तरी हारायचं नाही ही भूमिका आपण रवी व्यासच्या माध्यमातून पाहतोय. आनंद चव्हाणला रोखलं जातंय.
ओ हा चेंडू आपण पाहिला, अतिशय सुरेख आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक या चेंडूवरती करावं लागेल. क्षेत्ररक्षण सुरेखरित्या केलं गेलं, सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड वाढला. 26 वरती धावफलक आपण पाहतो. सोनू वाल्मिकी स्ट्राईक वरती येऊन पोहोचलाय. सिंगल मिळाली, त्यामुळे 26. अव्या सोनू कशा पद्धतीने करामत करतोय रवी व्यास यांच्या गोलंदाजीवरती. ओ हा चेंडू सुरेख, डोक्यावर चेंडू खेळला जातोय. पाहता पाहता चेंडू सीमारच्या बाहेर, आर पार चौकार. 30 वरती धावफलक पोहोचतोय. आपण पाहिलं आनंद चव्हाण याला मात्र काही चेंडू निर्धाव जात होते, त्यामुळे आनंद चव्हाण याने मात्र स्ट्राईक एक्सचेंज केली. सोनू वाल्मिकीकडे जबाबदारी दिली. सोनू वाल्मिकीने ती जबाबदारी सांभाळली. आपण पाहिलं एक सुरेख चौकार, धावफलक 30. ओ हा चेंडू मात्र काबिले तारीफ आहे. अचूक टप्पा साधला जातोय रवी व्यास. षटक क्रमांक मध्ये संपलं दुसरं. 2 षटकांच्या समोर स्कोर कार्ड विनागड्याच्या मोबदल्यामध्ये सनरायझर्स या संघाची धावसंख्या 30. म्हणजे 15च्या सरासरीनुसार आपण धावा पाहतोय. 30 धावा धावफलकावरती. आनंद चव्हाण त्याच्यासोबत सोनू वाल्मिकी ही जोडी आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने या मैदानाचं कौतुक करावं लागेल. फार मोठा ऐतिहासिक वसा आणि वारसा या मैदानाला लाभलेला आहे. ज्यांच्या नावाने तेंडुलकर ट्रॉफी या मैदानावरती भरवली जाते, ते स्वतः ज्यांना मात्र क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा या मैदानावरती खेळले. म्हणजे असं ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. रेल्वे ग्राउंड लोणावळा, घनदाट झाडी आपण पाहतोय, हिरवीगार असं शांत वातावरण, जवळच असलेलं रेल्वे स्टेशन, याच्या माध्यमातून या मैदानावरती आपण प्रेक्षकांची गर्दी पाहत असतो. उद्या मात्र गर्दीचा रेकॉर्ड होईल, विक्रम होईल. कारण महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू ज्यांनी मात्र आपल्या फलंदाच्या जोरावरती आपल्या नावाचा संपूर्ण जगभर डंका वाजवला, ते खेळाडू उद्या पुणे यासाठी, या विभागासाठी मर्यादित संघ असतील. ते संघ उद्या मैदानाच्या मध्ये निश्चितपणे 4 एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील. त्यामुळे मावळ तालुका नव्हे तर पुणे परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी या मैदानावरती आपली हजेरी लावतील. नवीन नवीन रेकॉर्ड या मैदानावरती उद्या होतील. त्यामुळे निश्चितपणे खास करून आम्ही दोन्ही समालोचन आमच्या सोबत जे आहेत, ऑर्गनायझर कमिटी, या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खास आमंत्रण देईल. उद्या दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळतील, त्यांचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही यावं, हे आमंत्रण मी निश्चितपणे देतो. घेऊन जातो मैदानाच्या मध्ये. 3ऱ्या षटकाला सुरुवात आहे. ओ आनंद चव्हाण बिग हिट, ओ रे छाडा, नो रे छाडा. षटकार खेळला गेला. षटकाच्या माध्यमातून धावफलक वाढलं. 36 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. बॉलर आपण पाहतोय गोलंदाज परवेश शेख गोलंदाज मार्गामध्ये आहे. 40 क्रमांकाची जर्सी परिधान करून स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून फेस एक बार आनंद चव्हाण. ओ हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅटमध्ये येऊ शकले नाहीये. थोडीशी नाराजी निश्चितपणे व्यक्त केली जाते. श्रीकांत शिंदे चेंडूला कव्हर करतोय. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचला. 37 धावसंख्येवरती स्कोर कार्ड. सोनू वाल्मिकी अंश घेईल. एक बहारदार फलंदाजी आपण पाहतो. ओ हा चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या खेळला जातो. क्षेत्ररक्षण चेंडूमध्ये पोहोचला. सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावफलक वाढलं. 38 वरती स्कोर कार्ड पोहोचला. आता आनंद चव्हाण अंशावरती आलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना निश्चितपणे सामना कोण जिंकलं किंवा सामन्यामध्ये कोण पराभूत झालं हे पाहायचं नसतं जास्त करून. हा चेंडू आपण पाहतो याच्या बाहेर वाईट. तर प्रेक्षकांना हे पाहायचं असतं की जो खेळाडू चौकार आणि षटकार जास्त घेतो तो केव्हा स्ट्राईक वरती येतोय. तो आला की थोड्याशा नजरा त्या खेळाडूकडे रोखल्या जातात की तो चौकार मारतो की काय, षटकार मारतो की काय, याकडे प्रेक्षक पाहत असतात. ओ हा चेंडू आपण पाहतोय संपूर्णपणे हवेत. शहानवाज करून झेल आनंद चव्हाण बाद. धक्का क्रमांक पहिला.
थँक्यू. 10 चेंडूमध्ये 25 आनंद चव्हाण यांना मात्र बनवलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल होत आहेत. विनोद पोल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. एक चांगल्या प्रकारची भागीदारी साजेदारी आपण पाहिली आनंद चव्हाण आणि सोनू वाल्मिकी यांच्या माध्यमातून. 39 धावा मात्र या दोघांनी बनवल्या सनरायझर्स या संघाच्या माध्यमातून. एमजी सनरायझर्स या संघाचे संघमालक आहेत आमचे मार्गदर्शक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो असे मंगेश सरोदे संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या विरोधामध्ये रमेश गोंते यांचा संघ आहे स्ट्रायकर्स. आणि हा चेंडू आपण पाहिला आहे डीप स्क्वेअर लेग चेंडू सीमाच्या बाहेर सोनू वाल्मिकीचा प्रहार षटकार. षटकार खेळला गेला. षटकारच्या माध्यमातून धावफलक वाढलं 45 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. अखेरचा चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आहे परवेश शेखचा अखेरचा चेंडू. ओ बिग हिट एक सुरेख काबिल तारीफ गॅप मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षण उपस्थित आहे. चेंडूला अडवलं गेलं त्यानंतर फेकी आपण पाहतोय सुरेख आहे. क्षेत्ररक्षण बहारदार होतोय. अखेरच्या चेंडूवरती सिंगल म्हणजे एक समय सूचकता दाखवली गेली सोनू वाल्मिकीच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने सनरायझर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 46 वरती. एक गडी बाद 46. आनंद चव्हाण बाद होत आहेत आणि 46 स्कोर कार्ड वरती. चौथ्या क्रमांकाच्या षटकात सुरुवात होईल. पव्या स्ट्रायकर्स या संघाच्या चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जातोय. कुठेतरी धावसंख्येला रोखलं पाहिजे अशा पद्धतीने गोलंदाजाला मात्र निश्चितपणे आमंत्रित केलं जाईल. आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय संतोष सातकर याला मात्र जे गोलंदाजी मार्फत आमंत्रित केलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संतोष याचा डावलौकिक फॉरवर्ड आहे. मावळ तालुक्यामधील कान्हेगावचा असलेला संतोष गोलंदाजी मार्फत येतोय. 18 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या 46. एक गडी बाद झालाय. सोनू वाल्मिकी आणि त्याच्यासोबत विनोद ही जोडी आपण पाहतोय. चेंडू आपण पाहतो एक बहारदार फटका जो निश्चितपणे खेळला गेला. सिंगल निश्चितपणे मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक वाढलं 47 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. एक बहारदार सुरुवात जी निश्चितपणे केलेली आहे. आपण पाहिलंय की 82 हा पहिल्या डावातील सर्वाधिक धावा आहेत त्यामुळे त्याचं रेकॉर्ड मोडलं जातं की काय अशी शंका मात्र या डावामध्ये कुठेतरी आहे. 82च्या वरती सुद्धा धावा या डावामध्ये कदाचित होतील. आणि हा चेंडू आपण पाहिलाय संपूर्णपणे हवेत झेल निश्चितपणे होतोय की काय अशी शंका होती पण तो झेल होऊ शकला नाहीये. दावेचा प्रयत्न केला जातोय. विनोदच्या माध्यमातून 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या साह्याने स्कोर कार्ड पोहोचला 49 वरती स्कोर कार्ड पोहोचला. आता मात्र आक्रमकता या सामन्यामध्ये निश्चित पाहायला मिळेल कारण यापूर्वीचा एक सामना दोन्ही संघाचा झाला. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले. बॅटची करा आणि तदनंतर आपण पाहतोय की सुरेख क्षेत्ररक्षण कट असा आवाज मात्र निश्चितपणे जो समालोचक कक्षामध्ये पोहोचला कदाचित चेंडू जमिनीवरती लागला असावा असा अंदाज मात्र व्यक्त केला जातोय. आपण पाहतोय हुशार यष्टेक्षक सुद्धा यशाच्या पाठीमागे आहे. अपील सुद्धा केलं गेलं नाही. हा चेंडू सुरेख अचूक टप्पा आणि उसळी सुद्धा अचूक आपण पाहिली. एक बहारदार गोलंदाजी संतोष सातकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मी स्कोर कार्ड कडे घेऊन जातोय. 49 स्कोर कार्ड वरती आहेत आणि आपण पाहतोय की आतापर्यंत 4 चेंडू झाले त्यामध्ये 2 चेंडू डॉट टाकले गेले म्हणजे निर्धाव पद्धतीचे 2 चेंडू संतोष सातकरचे आपण पाहिले. आणि हा चेंडू आपण पाहिला सुरेख खेळला जातोय. आपण पाहतोय की कव्हर ला खेळलेला विनोदचा एक बुलंदी चौका. याचबरोबर सनरायझर्स या संघाची अर्धशतकी खेळी पूर्ण होते. 53 वरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे. एक बहारदार चौकार आपण पाहिला.
चौथ्या षटकामधील अखेरचा चेंडू असेल संतोष सातकरचा, विनोद सामना करेल. बघूया चौथ्या षटकाच्या अखेरचा चेंडू काय धावा देऊन जाईल हे पाहायचंय. 53 नंबरचे स्कोर कार्ड आहे. ओ हा चेंडू अतिशय कल्पक पद्धतीने खेळला आहे. सुसाट वारचा वेग, चेंडू फरार और ए आर पार चौकार. 4 षटक संपली. 4 षटकांच्या समाधानानंतर स्कोर कार्ड पोहोचलाय 57 धावसंख्येवरती. 57 वरती स्कोर कार्ड आहे. मला वाटतं अगदी 5व्या षटकाला जिनीच्या प्रमाणे सुरुवात होणार आहे आणि यापुढील समालोचन ऐकवण्यासाठी आणि करण्यासाठी मी घेऊन जातोय शेख बाबा यांच्याकडे, हिंदी कमेंटेटर यांच्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया विशाल मोरे सर. जैसे जैसे दिन बढ़ रहा है वैसे वैसे बल्लेबाजों की रफ्तार भी बढ़ रही है. पहला मैच खेला गया उसमें 72 रन बने, दूसरा मैच खेला गया 78 रन बने, तीसरा मैच खेला जा रहा है 4 ओवर में 57 रन बने. धीरे धीरे रनों की रन संख्या में बढ़ोतरी होने जा रही है. शायद सूरज की तेजी बल्लेबाज को गर्म कर रही है या फिर बल्लेबाजों के लगाए हुए छक्कों की लालच दूसरे बल्लेबाजों को उभार रही है. जो कुछ हो रहा है मैदान में हो रहा है और मैदान में आप देख सकते हैं कि हरा भरा कुछ मैदान का हिस्सा है जहां पर देखने पर नजरों को सुकून मिलता है. कुछ हिस्सा ऐसा है जहां पर देखकर कुछ याद आ जाता है कि आपने थोड़ी देर पहले बताया कि ऐतिहासिक मैदान है, यहाँ पर खुद सचिन तेंदुलकर खेल चुके हैं. तो वो जो दरख्त आज खड़े हैं हो सकता है उस वक्त से गवाह है कि सचिन तेंदुलकर इस मैदान पर आए थे. इस बार अच्छी गेंद थी और सफलता प्राप्त की है. बल्ले का भारी हिस्सा लेकर जा चुकी थी गेंद कीपर के दस्तानों की ओर. कीपर नहीं चुके, कीपर की तारीफ करूंगा. पिछले भी मैच में बड़े अच्छे कैच लपके हैं शाहनवाज ने. इस मैच में भी आप देखे होंगे कि बेहतरीन कीपर एक अच्छे अंदाज में गेंद को रुकाने के अंदाज जो देख सकते हैं आप, बढ़िया अंदाज है. अब नए बल्लेबाज मैदान पर सागर जाते हुए. पिछले मैच में आनंद ने, सोनू ने, विनोद ने, सागर ने, सबने अच्छा योगदान दिया था. तो मैं ये बता रहा था कि जो दरख्त है, झाड़ है आजू बाजू में, हो सकता है वो दरख्त जब सचिन तेंदुलकर हिंदुस्तान के महान व्यक्तिमत्व जिनको सारी दुनिया जानती है, जिन्होंने अच्छे अच्छे के छक्के छुड़ा दिए, चाहे वो मैग्रा हो, ब्रेटली हो, एडी कैडिक हो, वो तो हर किसी को याद है कैडिक को जो छक्का लगाया था कि उलझ गए ऐसे शेर से जिसकी दहाड़ पर सारी दुनिया ढेर हो जाती है. सचिन तेंदुलकर से थोड़ा सा बातों के अंदाज में उलझ गए. सचिन ने अपने जुबान से जवाब नहीं दिया बल्कि बल्ले से जवाब दिया और गेंद को भेज दिया सीधे मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. आज तक कोई वो छक्का नहीं भूला है, ना के भूलेगा. तो ये वो महान हस्ती इस मैदान पर आ चुकी है. आप बता रहे थे तो ये दरख्त उस चीज के गवाह है. तो एक बढ़िया मैदान रेलवे ग्राउंड लोनावाला का ऐतिहासिक हिस्ट्रिकल प्लेस. गेंदबाज है संतोष रवि व्यास. इस बार पूना की छोर से गेंदबाजी कर रहे हैं और ये देखिए मछली को फंसा लिया है. सीधे परवेश के हाथ में गेंद थमा बैठे. तीसरा विकेट खोया. थैंक यू. तो मैं ये बता रहा था, मैं जहां भी टूर्नामेंट होते हैं, जहां भी आयोजन होता है मैच का, चाहे फिर वो शहीद टीपू सुल्तान के नाम से हो, हमारे महाराष्ट्र प्रदेश के वो योद्धा, वो बादशाह जिन्होंने स्वराज्य निर्माण किया छत्रपति शिवाजी महाराज के नाम से हो, या फिर चाहे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम से हो, जिस किसी के नाम से टूर्नामेंट होते हैं, आयोजन होता है, मैं हर वक्त ये ऑर्गेनाइजर से कहता हूँ कि जिनके नाम से आप मैच ले रहे हो, उन्होंने जो कर्म किए हैं, उन्होंने जो अपने मुल्क के लिए, अपनी मिट्टी के लिए योगदान दिया है, उस योगदान को जरूर युवकों को सुनाया जाए और युवक उसका सबक ले. जोरदार अपील लेग स्टंप की तरफ से जा रही थी.
ये देखिए खामियाजा जरूर भुगतेंगे। ये सबक अब तक इन्हें याद नहीं हुआ है, पिछले मैच में भी सबक ले चुके हैं, फिर भी इस मैच में इस बार लेग बाइस के रूप में 2 रन मिलेंगे। तो उन महापुरुषों के योगदान को ना भुला जाए, उनके कर्मों को ना भुला जाए, उन्होंने क्या सबक दिया है, क्या तालीम दी है, उसको ना भुला जाए। उसी तरह उन पंक्तियों में जाकर अब सचिन तेंदुलकर भी बैठ चुके हैं, जिन्होंने क्रिकेट के लिए ऐसा योगदान दिया है कि गॉड ऑफ क्रिकेट बन चुके हैं। तो उनके योगदान को भी हम ना भूले, आने वाले युवाओं को और क्रिकेट प्रेमियों को इस बात को बताते रहे कि वो सचिन तेंदुलकर कौन है। या ठिकाणी वाईल्डस्टोन स्पोर्ट क्लब मळवली संघाचे संघ मालक ज्यांच्या टीम मध्ये उद्या कृष्णा सातपुते, बबलू पाटील हे खेळणार आहेत, असे अमोल कोणबर, त्याचप्रमाणे विकास अनिल शेठ तिकोने उपस्थित झालेले आहेत। मनपूर्वक स्वागत। तो उस महान हस्ती के खेल को अब वक्त है कि हम आने वाले युवा पीढ़ियों को सुनाते चले। अगली गेंद अच्छी गेंद थी, हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास, रन आउट होने का खतरा हो सकता था नॉन स्ट्राइक पर। ये देखिए ना तू ना मैं, ना तू ना मैं, आखिर मैं भी वापस तू भी वापस। रन की कोई गुंजाइश नहीं। 5 ओवर की समाप्ति पर 68 रन काफी देर के बाद एक अच्छा ओवर आया है, क्योंकि 64 रन बन चुके हैं, काफी देर के बाद एक अच्छा ओवर आया है। पहली ओवर में 23 बने थे, दूसरे ओवर में 30 बने, तीसरे ओवर में 46 बने, चौथे ओवर में 57 बने। अब 5 ओवर की समाप्ति पर 64 रन बन चुके हैं। ड्रिंक स्टॉली मैदान पर जाए। पांच ओवर की समाप्ति। एक वक्त आया कि सचिन तेंदुलकर बैठ चुके थे, गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी तेजी से आई थी, ये समझे थे कि शायद गेंद टप्पा खाने के बाद बाउंसर बन जाएगी, इसलिए बैठ गए और गेंद चली गई हेलमेट की तरफ और थोड़ा सा हेलमेट का हिस्सा लेकर नीचे गिर गई। जोरदार अपील हुई। वो बकनर खड़े थे वहां पर, जिन्होंने उनको एक विकेट दे दिया, जो इतिहास के अंदर लिखे गया है कि वो LBW नहीं HBW, वो गेंद हेड से टकराई थी और विकेट भी करार दिया था। गेंद इन लाइन थी और वो सीधे मिडिल स्टंप की तरफ जा रही थी, तो उस पे सचिन तेंदुलकर आउट हो चुके थे, जो HBW के नाम से जाना जाता है। अच्छी गेंद उछाल दिया है हवा में, वहां पर फील्डर मौजूद है, देखना है फील्ड करके थ्रो करते हैं, जब तक के लिए 2 रन से नहीं रोक पाएंगे। अच्छी तालमेल है दोनों बल्लेबाजों के बीच में, रफ्तार बराबर हासिल कर रहे हैं, 2 रन चुरा रहे हैं। 2 रन से रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 66 रन। रवि स्ट्राइक पर, संतोष की गेंद का मुकाबला करेंगे। ऑफ ड्राई किया है, गली पॉइंट के बीच से गेंद थर्ड मैन की तरफ जा रही है, वहां पर फील्डर मौजूद है, फील्ड करके थ्रो करे। इस बार भी 2 रन से नहीं रोक पाएंगे और शायद ये गेंद 4 रनों के लिए निकल जा चुकी है। 4 रन आसानी से प्राप्त किए। जरूर कोशिश की थी रनों को रोकने की, 2 रन रोक सकते थे, लेकिन थोड़े से जब दाय लगाई तो उस दाय को तब्दील नहीं कर सके 2 रन रुकाने में, बल्कि 4 रन दे दिए अपने तरफ से, एक गिफ्ट के तौर पर, तोहफे के तौर पर। छठा ओवर जारी है। संतोष एक बार फिर से अपनी गेंदबाजी जारी रखते हुए खंडारा की छोर से शॉर्ट पिच गेंद। देखिए मैं अभी बता चुका था, लेग स्टंप के बाहर से गेंद है, अतिरिक्त गेंद है, 1 रन जरूर मिलेगा। शाहनवाज के बारे में कि यकीनन एक अच्छे कीपर यहाँ पर आपको नजर आ रहे हैं, जब गेंद आती है तो उसको लपक लेते हैं। और इंटरनेशनल लेवल पे तो आप जानते होंगे, पिछले 20 साल से जो राज कर रहे हैं वो महेंद्र सिंह धोनी, अंतरराष्ट्रीय स्तर पर सबसे ज्यादा बेहतरीन कीपर। 1 रन जरूर मिलेगा। दोनों की रफ्तार बढ़ती हुई, रन संख्या 72 रन, 3 विकेटें खोई, जिसमें आनंद है 25 रन बनाए। आनंद ने आज इनकी गाड़ी को एक्सीलेटर दबाकर चले गए हैं। पहली ओवर में हमला कर दिया था, 23 रन वसूले थे। रवि और सागर की जोड़ी है मैदान पर। इस बार गेंद लॉन्ग ऑफ पर है, वहां पर फील्डर मौजूद है, फील्ड करके थ्रो करता, 1 रन जरूर पूरा करेंगे। 73 रन। छठा ओवर जारी है, 2 गेंदें अभी भी शेष।
लगभग 38 से 40 डिग्री सेल्सियस तापमान, इस तापमान में ये मैच जारी है। एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ते हुए, लेकिन एक ही रन मिलेगा। इस बार अच्छी गेंदबाजी करते हुए संतोष अपनी ओवर की आखिरी गेंद, नपीतुली गेंदबाजी, ज्यादा ऊंचा स्ट्रोक खेलने का मौका न दे रहे। ये देखिए रिवर्स स्वीप किया है खाली क्षेत्र पे। हेलो हेलो हेलो, सीधा 4 रनों के लिए गेंद को निकाल दिया, 6 रनों के लिए निकाल दिया। 6 ओवर की समाप्ति पर 80 रन बन चुके हैं। और यहाँ पर ड्रिंक ब्रेक 1.5 मिनट का, और ये मैच जितना जल्दी हो सके उतना आपको फास्ट खेलना है। 6 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 80 रन, 3 विकेट के नुकसान पर। ये ब्रेक टाइम आपको दिया गया यहाँ पर, तब दोनों टीम से विनती है कि जितना हो सके जल्दी ये ड्रिंक ब्रेक खत्म कीजिए और मैच को शुरुआत कीजिएगा। ड्रिंक ब्रेक की समाप्ति के बाद चलते मैच की ओर। बहुत ही बेहतरीन मैच चल रही है दोनों टीमों के बीच। दर्शक यहाँ पर जरूर आनंद लेते हुए इस मैच का, कि चारों ओर से दर्शक इस मैच को देखने के लिए बैठे हैं, इसलिए उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत इस रेले ग्राउंड पर। स्ट्राइक पर है रवि पंडित और गेंदबाज लेके आ रहे प्रसन्न वर्तक। देखते क्या करते हैं इस गेंद पर। बहुत ही बेहतरीन गेंद यहाँ पर, टेनिस पे आज तक देखे होंगे अपने फास्ट गेंद करते हुए, लेकिन लेदर में पटकी हुई गेंद को खेल दिया फाइन लेग के ऊपर से, सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। बॉल पकड़ते पकड़ते गिर गए वहां पर एक फील्डर। थोड़ी पटकी हुई गेंद को खेले फाइन लेग के ऊपर से 4 रन के लिए। पहली गेंद डॉट यहाँ पर, दूसरी गेंद पर फ्लैट फुल टॉस गेंद को खेल दिया वी में, वहां पर फील्डर तैनात है जहां पे नमस्कार अच्छा थ्रो, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाए बल्लेबाज को। लोणावळा क्रिकेटचे एक महत्त्वाचे खेळाडू आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस कर्मचारी आमचे मित्र नितेश उर्फ बंटी भाऊ कवडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत। चलते फिर एक बार मैच की ओर। प्रसन्न की इस गेंद पर एक ही रन मिलता और स्ट्राइक पर आया है सागर। फिर एक बार फील्डिंग में यहाँ पर परिवर्तन, डीप पॉइंट बाहर ले लिया और कवर्स को कप्तान के रूप में यहाँ पर संभाल रहे शाहनवाज, जो कि पूरी टीम को फील्ड सेटअप करते हुए एक बहुत ही अच्छे
प्लेयर है। फेबा खेल दिया ठीक उसी तरह गेंद और ये कैच ड्रॉप हो गए। ये बहुत बड़ा विकेट यहां पर था, जैसे फील्ड लगाई ठीक उसी तरह की गेंदबाजी की थी यहाँ पर प्रसन्न ने। सागर को एक मौका मिलता हुआ, बहुत ही नाराज यहाँ पर कप्तान की रंग दौर, जबकि जो कैच थी वो कैच लेना बहुत जरूरी था। और यहाँ पर एक और हेलीकॉप्टर शॉट और अच्छी फील्डिंग किरण दौरा, जहां पे 4 रन जा रहे थे वहां पर उन्होंने सिर्फ 2 ही रन और बहुत अच्छा ओवर यहाँ पर साबित हुआ। तो स्कोर हो चुका है 7 ओवर के बाद स्कोर 91। 7 ओवर की समाप्ति पर 91 रन बना लिए हैं MS सनराइजर ने। मंगेश सरवदे इस मैच का लुत्फ उठाते हुए इस टीम के ओनर बल्ले में तब्दीली की जा रही है। और सबसे ऊंची रन संख्या भी बन चुके, 91 रन बन चुके हैं। अब तक 7 ओवर डाले जा चुके, आखिरी ओवर फेंका जाना बाकी है। देखना है 6 गेंदों में कितने रन बना पाते हैं MS सनराइजर अपनी टीम के लिए। और धीरे धीरे मैं बता रहा था कि अब बल्लेबाजों के भी तेवर बदल चुके हैं, रन संख्या बढ़ने जा रही है। अब देखना है 6 गेंदों में कितने रन बना पाते हैं अपनी टीम के लिए। रवि ने पिछले मैच में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, जिसके बदौलत एक अच्छी रन संख्या खड़ी की थी MS सनराइजर क्रिकेट क्लब ने। अब देखना है रवि अपनी टीम के लिए क्या करते हैं। रवि है, सागर है, दोनों बल्लेबाज मैदान पर है। 3 विकेटें खोई है। आनंद आउट हुए, सोनी आउट हुए, विनोद आउट हुए। अच्छी गेंद थी, नीचे रही, टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल नहीं ली गेंद ने, सीधे कीपर के दस्तानों की तरफ चली गई। प्रवेश की ये गेंद भंडाला के छोर से गेंदबाजी करते हुए रवि है स्ट्राइक पर। प्रेक्षकों की तादाद बराबर है सुबह से लेकर शाम तक। खचाखच भरा हुआ स्टेडियम, हवा में गेंद है, इस बार जरूर कैच हो सकती है। काफी दूर से फील्डर आए हैं और ये कैच। मैदान पर आप जहां पर कमेंट्री बॉक्स है वहां पर देख सकते हैं एक बेहतरीन ट्रॉफीज जो फाइनलिस्ट है, जो अंतिम मैच में जीतेगा उसके लिए रखी गई है। उसके बाजू में दूसरे नंबर वाले के लिए, उसके बाजू में तीसरे और चौथे नंबर के लिए 4 ट्रॉफियां रखी गई है। साथ ही साथ एक फ्रिज रखा गया है। मैन ऑफ द सीरीज वो दिया जाएगा और वो जब फ्रिज मैन ऑफ द सीरीज का मैच विन होगा, कोई वो लेगा, उसका विजेता होगा, तो जरूर उसके घर से फिर क्रिकेट के लिए रुकाया नहीं जाएगा। इससे पहले ऐसा होता है कि लड़का बिगड़ चुका है, घर का कुछ काम नहीं करता, निकल जाता है बाहर, लेकिन अब ये घर में ही कुछ लेके जाएगा। ये बहुत ही अच्छी सोच कहूंगा मैं ऑर्गेनाइजर की, जो सीधे घर में पहुंचा दिया क्रिकेट को। अब खुद इसकी बीवी कहेगी आता तुम्ही क्रिकेट खेळायला जावा, कारण आता वॉशिंग मशीन आणायची आहे। फ्रीज तर आलेला है, वॉशिंग मशीन आणायची है। तो एक अच्छा अवसर पैदा किया है, एक अच्छा मौका पैदा किया है इस ऑर्गेनाइजर ने। मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रिज रखा है, यानी कि घर की लड़ाई को खत्म कर दिया। जब यहाँ की लड़ाई जीत के जाएंगे तो घर की लड़ाई खत्म होगी, और यहाँ पर हार कर चले गए तो दिवस भी गेला आणि फ्रीज भी गेला। म्हणजे घरी सांगू नका मैन ऑफ द सीरीजला फ्रीज ठेवलेला आहे। 8 ओवर फेंका जा रहा है, 7 ओवर समाप्त हो चुके हैं, ये आखिरी ओवर है। 95 रन हो चुके हैं। अच्छी गेंद, ये देखिए कितना बेहतरीन स्ट्रोक खेला है। वहां फील्डर मौजूद है, फील्ड करके थ्रो करता है, 1 रन मिलेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग। 96 100 रन के करीब हो चुके हैं। 2 गेंदें बची है, देखना है 2 गेंदों में कितने रन बटोर पाते हैं। मैं इससे पहले भी कैमरामैन की तारीफ कर चुका हूं कि चारों तरफ 4 कैमरामैन अपनी लगन के साथ, मेहनत के साथ, कड़े धूप में खड़े होकर इस मैच के लुत्फ को सारी दुनिया में टेनिस क्रिकेट के माध्यम से YouTube के जरिए से सारे आलम में पहुंचाते हुए, ये देखिए आगे निकल गए, अपस्टम्प के बाहर निकल गए और गेंद को भेज दिया पवेलियन के बाहर 4 रनों के लिए और 100 रनों पर पहुंचा दिया। MS सनराइजर अब तक 100 रन बना चुका है।
आखिरी गेंद जबकि 100 रन बन चुके हैं। 100 रन बन चुके हैं। आज की ये ऊंची रन संख्या बन चुकी है ये 8 ओवर के मैच में। आखिरी गेंद परवेज खंडाला की छोर से गेंद करेंगे, रिवर्स स्वीप करने की कोशिश, लेकिन 1 रन से नहीं रोक पाएंगे। और इस 1 रन के साथ 101 रन पूरे। अगर ये मैच एसजी को जीतना है, एसजी टाइगर को जीतना है तो 102 रन बनाने होंगे। लगभग प्रति ओवर 13 के औसत से रन अगर बनाते हैं तो ये जरूर मैच जीत सकते हैं। वैसे इनके पास अच्छे बल्लेबाज मौजूद है और बॉलर एमएस सनराइजर के पास भी अच्छे मौजूद है। एमएस सनराइजर अपने फील्डर मैदान पर लेकर जल्दी से जल्दी आ जाए। एमएस सनराइजर ज्यादा टाइम पास नहीं होगा इस मैच के बाद, और 3 मैच होने बाकी है और वो आप ही को खेलना है, आप ही के मैच खेले जाने हैं। मोरे सर जो यहाँ पर साथी कमेंटेटर है, मेरा साथ निभाते हुए, मैं उनसे ये कहना चाहूंगा कि आप क्रिकेट देख रहे हैं आपके जिले में, चाहे वो पूना का क्रिकेट हो या फिर मुंबई वालों का क्रिकेट हो, आप किस अंदाज से क्रिकेट को देख रहे हैं। कुछ अरसे पहले आपने क्रिकेट को देखा होगा, 4-5 या 6 साल पहले। उस वक्त में कौन सा क्रिकेट खेला जाता था और क्या नीति हुआ करती थी बल्लेबाजों की, गेंदबाजों की। और आज जो क्रिकेट हो चुका है, आप अपने जिले में जो मेट्रोपॉलिटन सिटी है, पूना है, मुंबई है, यहाँ से बड़े बड़े बल्लेबाज आते हैं, इसको किस अंदाज में देख रहे हैं। और उसके अलावा जो अब इस वक्त में जो स्टार खिलाड़ी माने जाते हैं वो कुछ ग्रामीण के भी है जो हिंदुस्तान लेवल पर अच्छे पैमाने पर बड़े बैट्समैन में गिने जा रहे हैं। नक्की सर, आपण जर पाहिलं गेलं तर यापूर्वी अगदी 5 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर एक चांगल्या दर्जाचा व्यासपीठ मात्र या पुणे जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीने नव्हतं, परंतु काही वर्षापासून आपण पाहतोय की ग्रामीण क्रिकेटला सुद्धा एक फार मोठं नवसंजीवनी जी निर्माण झाली। खऱ्या अर्थाने त्यामध्ये मोलाचा वाटा असेल ज्यांनी मात्र मीडियाच्या माध्यमातून या खेळाडूंना मोठं केलं। खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून खेळाडू मोठे झाले। कौतुक मी निश्चितप्रमाणे करेल की tenniscricket.in यांचं मी निश्चितप्रमाणे कौतुक करणार आहे की युट्यूबच्या माध्यमातून थेट या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जातंय। जगामध्ये युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहिलं जातंय। तेंडुलकर ट्रॉफी मध्ये कोण कोण खेळतंय हे मात्र निश्चितप्रमाणे जगभरामध्ये पाहिलं जातं। तर ते शक्य झालं tenniscricket.in जगामध्ये सर्वात प्रथमतः टेनिस क्रिकेट मध्ये जी वेबसाईट आली, ज्यांनी मात्र ग्रामीण खेळाडूंना एक चांगल्या दर्जाचं व्यासपीठ निर्माण करून दिलं, ते tenniscricket.in। त्यामुळे मी त्यांचं कौतुक करेल। त्यामध्ये असलेले कॅमेरामन शाहरुख शेख असतील, ऋतिक असतील, सुधीर धुमाळ असेल, अजय असेल, बाळकृष्ण असतील, या सर्वांचं मी निश्चितप्रमाणे कौतुक करेल की त्यांनी एक ग्रामीण खेळाडूला चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून दिलं। तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने पुणे शहरातील असू द्यात, मुंबई शहरातील असू द्यात, हे क्रिकेटर आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाऊन दुबई, कतार, दोहा या ठिकाणी जाऊन आपल्या देशाचं टेनिस क्रिकेट मध्ये नाव उंचावतायत। ही फार मोठी गोष्ट जी आपल्या या टेनिस क्रिकेट साठी आहे। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातोय। आपण पाहतोय रेल्वे ग्राउंड लोणावळा या ठिकाणी आपण पाहतोय तेंडुलकर ट्रॉफी 2017। सर्वप्रथमतः टेनिस बॉलवरती केलेल्या या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय। तिसरा सामना यामधील पहिला डाव आपण पाहिला, 101 धावा झाल्या। सामना जिंकण्यासाठी 102 धावांची गरज। माझ्यापर्यंत संयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचना आली आहे की दोन्ही संघांनी वेळ वाचवायचा आहे। यानंतर अजूनही 3 सामने खेळवले जाणार आहेत। 102 धावांची गरज। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। रॉकी वसाळे आणि त्याच्या सोबत परवेज शेख ही जोडी मैदानात आपण पाहतो। 8 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 102 धावांची गरज। खऱ्या अर्थाने 100 धावा पूर्ण झाल्या, परंतु शतकांचा शतकवीर म्हणून ज्याला ओळखलं जातं, यापूर्वी निश्चितपणे ज्या व्यक्तीबद्दल बातचीत चालू आहे ते म्हणजे सचिन तेंडुलकर। म्हणजे या माणसाबद्दल असं म्हणावं लागेल की जो आला, ज्यानं पाहिलं, ज्यानं जिंकलं, क्रिकेटचं जग ज्यानं पाहिलं, क्रिकेटच्या जगताचा जो राजा झाला, तो
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाने तेंडुलकर ट्रॉफी या लोणावळा शहरामध्ये होत असतात. परंतु यावर्षी आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. तिसरा सामना पहिल्या दिवसातील पाहतोय 101 झाल्या. सामना जिंकण्यासाठी 102 धावांची गरज. पहिल्या षटकासाठी आनंद चव्हाण. आता मात्र सूचना आली आहे, वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे यानंतर होणारे तीनही सामने 6-6 षटकांचे असतील. डाव याची नोंद घ्या. आनंद चव्हाण पहिल्या षटकासाठी ऑन स्ट्राइक. परवेज शेख डेड बॉल. यानंतर यापुढील होणारे तीनही सामने 6 षटकांचे त्यामधील डाव जे असणार आहेत याची नोंद घ्या. त्यामुळे उद्या ठीक जे संघाचे संघमालक संघाचे पाठराखे जे 4 संघ खेळणार आहेत पुणे शहराचे, त्या प्रतिनिधींना मी विनंती करेन, जे ऑनलाईन या स्पर्धेला पाहत आहेत त्यांना मी विनंती करेन की उद्या ठीक 9 वाजता आपल्या 4ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आणि 9:30 वाजता पहिला चेंडू उद्या या मैदानावरती टाकला जाईल याची नोंद घ्या. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख खेळला जातोय. सागर राऊत याला मात्र पायाच्या साह्याने चेंडूला सुरेख अडवलंय. धावांचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचला 2, म्हणजे खातं खोललं गेलं 2. उद्या ठीक पहिला चेंडू 9:30 वाजता पडेल याची नोंद घ्या. आज मात्र उद्घाटन सोहळ्यामुळे सामन्याला झालेला उशीर, त्यामुळे 3 सामने 6-6 षटकांचे होतील. संपूर्णपणे हवे चेंडू आहे. झेलबादची संधी होईल. स्वतः आनंद सांगतोय की झेल टिपला जावा. झेल होतोय फलंदाज बाद. परवेज बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन त्वरित न्यू बॅट्समन आम्हाला विनंती आहे. एक फलंदाज खेळपट्टीवरती बाद झाला की त्वरित दुसऱ्या फलंदाजाने ताबा घ्यायचा आहे. परवेज शेख बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी. एक उंचापुरा असलेला खेळाडू आहे, हुशार खेळाडू म्हणून श्रीकांत शेट्टी याचं नाव घेतलं जातं. क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवलाखुंबरे हा मावळ तालुक्यामधील या खेळाडूचा स्थानिक संघ आहे. परंतु आज आपण पाहतोय स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून खेळतोय. रॉकी वसाळे याच्यावरती संपूर्ण जबाबदारी. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की रॉकी वसाळे हा काही फलंदाज बाद झाल्यानंतर आला, परंतु यावेळी अगदी सलामीला रॉकी वसाळे आपण पाहतोय की धावाचा प्रयत्न केला जातोय. चेंडू यशाच्या पाठीमागे सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला घेऊन जातोय. 2200 रुपये सिंगल मिळेल. 3 वरती स्कोर कार्ड पोहोचला. पहा आपण पाहतोय की आनंद चव्हाण याची गोलंदाजी पाहतोय. क्षेत्रक्षामध्ये फेरबदल केला जातोय. सागर राऊत याची जागा जी बदलली जाते. बदल म्हणजे जीवन आहे आणि बदल म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे क्षेत्रक्षामध्ये बदल केला आणि स्पर्धेमध्ये कोण टिकून राहतो तर जो बदल करतो तो स्पर्धेमध्ये टिकून राहतो असं नेहमी म्हटलं जातं. आणि डीप यशा कव्हर श्रीकांत श्रीवाडमधून 1 बाउन्स खणखणीत चौकार. चौकार खेळला गेला. चौकारच्या माध्यमातून धावफलक 7 वरती पोहोचला. धावफलक 7. खऱ्या अर्थाने या मैदानावरती वातावरण निर्मिती करण्याचं कामकाज कुणाल यांच्या माध्यमातून जे केलं जातंय मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करेल. एक चांगल्या प्रकारचं टायमिंग त्यांच्या माध्यमातून साधलं जातंय. एक चांगल्या दर्जाची वातावरण निर्मिती या मैदानावरती होते. सर्वांना मी पुन्हा एकदा स्कोर कार्डकडे घेऊन जातोय. आमचे लेखनी सम्राट कळवतात की 7 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक पहिलं चालू आहे सनरायझर्स या संघाच्या वतीने. शेवटचा चेंडू असेल आनंद चव्हाण आणि हा चेंडू आपण पाहिला सुरेख आणि पहा धावा आता 67 वारचा वेग. चेंडू फरार ओरे आर पार चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये संपलं. 1 गडी बाद धावफलक 11. खऱ्या तर मी कौतुक करेल ज्यांनी मात्र या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले असे कॅमेरामॅन बाबा यांचं सुद्धा मी निश्चितपणे कौतुक करेल की या सकाळपासून आपण पाहतो त्यांचंही कामकाज अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आजपासून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या
हिल स्टेशन वरती लोणावळा या ठिकाणी आपण एक धमाल करणार आहोत क्रिकेटच्या माध्यमातून. तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण निश्चित अनुभवणार आहोत की या स्पर्धेला कोण जिंकणार. जिंकण्यासाठी आजपासून लढतीला प्रारंभ होतोय. रणशिंग फुंकलं गेलं, युद्धाला सुरुवात झाली आहे आणि निश्चितप्रमाणे आपल्याला कळेल काही दिवसांमध्येच की तेंडुलकर ट्रॉफी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामाचा विजेता कोण. जो चांगल्या प्रकारचा खेळ करेल तो निश्चितप्रमाणे यशापर्यंत पोहोचेल. जो चुकून शिकेल तो सुद्धा यशापर्यंत पोहोचेल. ज्यामुळे ज्यांचा ज्यांचा खेळ चांगला होईल ते विजयापर्यंत पोहोचतील. षटक क्रमांक पहिलं संपलं. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. खऱ्या अर्थाने 11 या अंकाकडे घेऊन जाणार आहे. क्रिकेटचा पहिला नियम, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचा पहिला नियम की क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असावेत आणि स्कोर कार्ड 11 आहे. हा चेंडू आपण पाहिले रॉकी वसालीसाठी अतिशय बहारदार रवी पंडित मॅन फ्रॉम देहू रोड गोलंदाजी मार्ग आला. खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक जुना जाणता खेळाडू जीएमसीसी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघाच्या वतीने नेहमी खेळतो रवी पंडित. तो गोलंदाजी मार्गामध्ये आहे, उंच पुरा असलेला, त्यामुळे एक मातब्बर गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो. 102 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. ऑन स्ट्राइक रॉकी वसाळे मॅन फ्रॉम लोणावळा. आपण पाहतोय जागेवरती चेंडू आहे, भोवऱ्यासारखा अगदी गरगर चेंडू जागेवरती फिरलाय. आता मात्र खऱ्या अर्थाने आपण एक चर्चा निश्चितप्रमाणे लोणावळा शहरातील काही प्रेक्षक असतील, नेहमी रॉकी वसाळेला पाहणारे प्रेक्षक असतील, परंतु त्यांच्या मनामध्ये एक शंका असेल की नेहमी चौकार षटकारांची आतिषबाजी बरसात करणारा रॉकी वसाळे आज मात्र शांत दिसतोय. त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की लगातार 2 षटकार खेळण्याची सुद्धा जबरदस्त ताकद रॉकी वसाळेमध्ये, परंतु आज मात्र त्याची बॅट करामत करत नाहीये. परंतु हा चेंडू आपण पाहिला अतिशय बहारदार रॉकी वसाळेसाठी जागेवरती उभं ठेवलंय, अक्षरशः जागेवरती उभा राहिला रॉकी वसाळे. डॉट आपण पाहतोय की 3 चेंडू टाकले गेले आणि 3ही चेंडू डॉट. खऱ्या अर्थाने तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमधील निर्धाव षटक टाकण्याचा मान कोणाकडे जातोय हे आपल्याला पाहायचंय. लगातार 3 चेंडू रवी पंडित याच्या माध्यमातून निर्धाव टाकले गेले. षटक निर्धाव जातो की काय अशी शंका कुठेतरी मनामध्ये, कारण यापूर्वी शेख बाबा यांनी आपल्या समालोचनामधून सांगितलं की क्रिकेट हा खेळ म्हणजे द गेम ऑफ द ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हणून या खेळाला ओळखलं जातं. म्हणजे या खेळामध्ये काही होऊ शकतं असं सांगितलं जातं. म्हणून एक अंदाज बांधला की षटक कदाचित निर्धाव जाऊ शकतं की काय, कारण 4 चेंडू डॉट गेले. तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा मान हा कोणत्या गोलंदाजाकडे जातोय हे निश्चितप्रमाणे पाहायचं. यापूर्वी सुद्धा मी सांगितलं की कोणी किती चौकार षटकार मारले, कोणी किती चेंडू निर्धाव टाकले, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. सामना कोणी जिंकला किंवा कोण पराभूत झालं हे प्रेक्षकांना पाहायचं नसतं. हे पाहायचं असतं फक्त संघातील पाठराख्यांना की कोण जिंकलं, आमचा संघ जिंकला की नाही. चेंडू पुढे सजावून खेळला जातोय. दरम्यान क्षेत्ररक्षण चेंडू मध्ये पोहोचला आणि तदनंतर सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. मला वाटतं श्रीकांत गायकवाड त्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा मिळत आहेत. खऱ्या अर्थाने श्रीकांत गायकवाड सर यांच्याकडे घेऊन जाईल महाराष्ट्र पोलीस मध्ये असलेले अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या घरादाराची पर्वा न करता समाजासाठी जनतेसाठी लढणारा धुरंधर योद्धा म्हणजे पोलीस, आणि पोलीस खात्यामध्ये असलेले श्रीकांत गायकवाड सर याने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा मिळाल्या. या 2 धावसंख्येच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. 102 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि अवघ्या 13 धावा. अवघ्या हा शब्द का वापरला गेला, कारण धावांचा डोंगर समोर आहे, त्या डोंगराला पोखरायचंय, त्यामुळे सुरुवात अतिशय आक्रमक करावी लागेल. जशा पद्धतीने आनंद चव्हाण आणि सोनू वाल्मिकीने सुरुवात केली तशा पद्धतीने सुरुवात करणं महत्वाचं आहे. आणि हा चेंडू आपण पाहिला निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षण सुरू केलं जाईल श्रीकांत गायकवाड सर यांच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचला 2 षटकांच्या समोरनंतर 1 गडी बाद 15 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 102 धावांची गरज आहे. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहे. रॉकी वसाळे आणि श्रीकांत शेडे, आता पप्पू शेडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पप्पू या टोपण नावाने ओळखलं जातं.
यापूर्वी शेख बाबा यांनी मला समारोहाच्या माध्यमातून प्रश्न केला की यापूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं जे टेनिस क्रिकेट आहे यामध्ये बदल काय झाला. तर खऱ्या अर्थाने जशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये टोपण नावाची किमी आपण पाहतो तशाच पद्धतीने या काळामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंना टोपण नावाने ओळखलं जातं. तर आपण पाहतोय श्रीकांत शेट्टी हा खेळाडू मैदानामध्ये आहे. पप्पू या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. सचिन तेंडुलकर यांना सुद्धा मास्टर ब्लास्टर या नावाने ओळखलं जायचं. सुनील गावस्कर यांना मात्र सनी या टोपण नावाने ओळखलं जायचं. श्रीकांत कृष्णामाचारी श्रीकांत यांना सुद्धा आपण पाहिलं की टोपण नावाने ओळखलं जायचं. आणि हा चेंडू अतिशय बहारदार श्रीकांत शिरेसाठी धोका. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज किरण त्याच्यामध्ये दाखल होतोय. चला वेळ वाचवा. नवीन फलंदाज आनंद चव्हाण आपण पाहिलं एक सफलता मिळाली. सुरेख झेल सागर राऊत यांना मात्र जो टिपला. यापूर्वी सुद्धा पहिल्या सामन्यातील दुसरा डाव पाहत असताना सागर राऊतने अतिशय बहारदार झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपला. अतिशय बहारदार. आतापर्यंत स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट झेल म्हणून आपण सागर राऊत कडे जाणार आहोत कारण त्याने पहिल्या सामन्यामध्ये टिपलेला झेल या स्पर्धेमधील सर्वात बहारदार झेल आहे. हा चेंडू अतिशय बहारदारी त्या निश्चितप्रमाणे टाकला गेलाय. रवी चेंडूला सुरेखरित्या अडवतोय. 22च्या रूपाने सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. सलमान शेख आणि विजय खडके हे पंच म्हणून मैदानाच्या मध्ये कामकाज करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन पंचांचं आपण पाहतोय. कडक असे पंच. वाचन बॅटवरती पुन्हा एकदा येऊ शकलं नाहीये रॉकी वसाळे. याच्या बॅटमध्ये आज मात्र चेंडू येत नाहीयेत. पण ज्याच्या वेळी नेहमी रॉकी वसाळेवरती टीका झाली. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं त्याने आपल्या बॅटला उत्तर दिलं की रॉकी वसाळे म्हणजे काय जादू आहे. टेनिस क्रिकेटचा काय खेळाडू आहे हे मात्र त्यांनी नेहमी दाखवून दिलंय. वाईट चेंडू. परंतु यावेळी आज या तेंडुलकर ट्रॉफी मध्ये रॉकी वसाळे मला वाटतं थोडासा कमी पडतोय. निखिल भाऊ कविश्वर स्पोर्ट फाउंडेशन लोणावळा सपन स्वामी असतील सूरज गायके असतील त्याचप्रमाणे अभिजित कदम असतील यांच्यासोबत नेहमी ओपनिंग करणारा रॉकी वसाळे खणखणीत चौकार खेळतोय. बॅटने उत्तर दिलं चौकार. चौकार खेळला. चौकारच्या माध्यमातून धावफलक वाढलं. 102 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक 21 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. पुन्हा एकदा अशाईक उजव्या हाताने रॉकी वसाळे. ओ रॉकी वसाळे झेल धोका. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप. या षटकामध्ये आपण पाहतोय 2 सफलता आनंद चव्हाण हासिल करतोय. रॉकी वसाळे बाद झालाय. रॉकी 8 धावा 9 चेंडूमध्ये 8 धावा बनवलेल्या आहेत. अशाईक फलंदाज आपण पाहतोय तयारी किरार. चेंडू सुरेखरित्या खेळला जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चला अडवण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय सुरेख. तदनंतर फेकी सुद्धा बहारदार. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 102 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 102 धावांची गरज आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 80 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये 80 धावांची गरज.
चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी पुन्हा एकदा रवी पंडित गोलंदाजी मार्ग देतोय 30 चेंडूमध्ये 80. तुम्ही म्हणाल तितकं सोपं आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर तितकं अवघड असं आव्हान. यानंतर होणारा सामना टॉस साठी दोन्ही संघनायकांना मी आमंत्रित करतोय. सद्गुरू फायटर्स वर्सेस ओंकार इंडियन्स. आणि हा जो पुकारलेला सामना आहे तो 8 षटकाचा होईल याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी हो हवे चेंडू आहे. पाहूया चेंडू होतो की नाही. क्षेत्रक्ष दूरवरती आहे. दरम्यान दूरवरून आपण पाहतोय विनोद चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तदनंतर श्रीकांत गायकवाड मात्र बॅकअप करतायत. एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 24 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय की 24 धावा स्कोर कार्ड वरती पोहोचलाय. सद्गुरू फायटर्स यांच्या विरोधामध्ये ओंकार इंडियन्स हा यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी वाचन आपल्याला सुरळीतरित्या जो खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख आहे. अमर अगरवाल हे जर उपस्थित असतील तर विनंती आहे टीशी संपर्क साधा. अमर अगरवाल. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं की चेंडू सुरेखरित्या टाकले जात आहेत. 24 वरती स्कोर कार्ड आहे. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. त्यानंतरचा चेंडू डॉट. रवी पंडित गोलंदाजी मार्ग होते आहे. ऑन स्ट्राइक किरण. काय आशेचा किरण. या किरणला आपण म्हणूयात की संघासाठी एक चांगल्या पद्धतीने कामगिरी करणारा फलंदाज आपण पाहतोय. बॅटची कडा कदाचित असेल आणि आनंद चव्हाण यशाच्या बारीमागे सज्ज. झेल होतोय किरण बाद. किरण बाजाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर. संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सामना संपलेला नाहीये तर खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. इथून पुढे जर जबरदस्त कामगिरी केली तर निश्चितप्रमाणे स्ट्रायकर्स हा संघ विजयापर्यंत पोहोचेल. कदम हो राह पर, नजर हो मंजिल पर, तो ऐसा कोई रास्ता नहीं जो मंजिल तक न जाता. ध्येयापर्यंत पोहोचणारा रस्ता निश्चितप्रमाणे आहे, पण त्यासाठी कष्ट करावे लागतील. तुम्हाला लढावं लागेल. हो, आणि आज चेंडू पाहिला संतोष सातकरच्या बॅटमधून सुरळीतरित्या खेळला जातोय. दरम्यान श्रीकांत चेंडूमध्ये पोहोचला, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड वाढला. धावफलक थेट पोहोचलाय 25 धावसंख्येवरती स्कोर कार्ड. ओंकार इंडियन्स संघाचा संघनायक कप्तान टॉस साठी. त्यामुळे तुम्हाला जर जिंकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण जीवन हे संघर्ष. ओवाच्या सुरळीत खेळला जातो. क्षेत्रक्षण मध्ये पोहोचेल निश्चितप्रमाणे. चित्त्याची चपळाई जी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल पुन्हा घेतली गेली आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक वाढलं. 26 वरती स्कोर कार्ड पोहोचले. खऱ्या अर्थाने अगदी नेहमी जे जाणकार क्रिकेट प्रेमी आहेत ते जाणतात की खेळाडू मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने खेळतोय. त्याची एक चमक दाखवून जाते की हा लढण्यासाठी, जिंकण्यासाठी लढतोय, हा लढण्यासाठी जन्मला आहे. हे निश्चितप्रमाणे प्रेक्षक सांगू शकतात की जिथे 2 धावा आहेत, जिथे 2 धावा जर घेतल्या गेल्या नाही तर निश्चितप्रमाणे कळतं की हे खेळाडू जिंकण्यासाठी खेळत नाहीये. अचानक आपण पाहू शकतो सुरळीतरित्या खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचलाय. बॅकअप सुद्धा सुरळीतरित्या केला जाईल. सिंगल पुन्हा एकदा घेतली गेली आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक वाढलं. 27 वरती स्कोर कार्ड आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आतमध्ये संपलंय. 4थ्या षटकाच्या समाधीनंतर आपण पाहतोय की 102 धावसंख्येचा पाठलाग आहे. 27 धावा आहेत. यानंतर 24 चेंडू आहे आणि 24 चेंडू मध्ये 75 धावांची गरज. या ठिकाणी नुकताच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी शुभागमन झालेला आहे. विवेक देशपांडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मित्रपरिवार, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. टॉस होतोय. ओंकार इंडियन्स यांच्या विरोधामध्ये सद्गुरू
फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यानंतर 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. यानंतर मी तुम्हाला घेऊन जातोय हिंदी समालोचक शेख बाबा यांच्याकडे. अप्पू रिले इनके हाथों से अगली मैच का टॉस होने जा रहा है. 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने. 1 रन चुरा लिया. ये अगले मैच के जो कैप्टन है उनसे गुजारिश है कि टॉस कर ले. अप्पू रिले इनके हाथों से टॉस होने जा रहा है. दोनों कप्तान यहाँ पर मौजूद है. अच्छी गेंद थी. एक हाथ से ही प्रयास किया. थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई. 1 रन पूरा किया. दूसरे रन के लिए कोशिश करते हुए और ये देखिए दूसरा रन भी पूरा किया है. अच्छे तालमेल के साथ दोनों की तालमेल अच्छी थी. दौड़ लगाई. दौड़कर पूरा रन किया. टॉस हो चुका है. ओंकार इंडिया संघाने टॉस जिंकलेला आहे. बबलू पणीकर या संघाने संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. तर टॉस जिंकून निर्णय काय बबलू? बॅटिंग. टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय. तर आपण संघनायक अभिजित कदम यांच्याकडे जातोय की तुमच्याकडे प्रथमतः क्षेत्ररक्षण आलेलं आहे. तर पहिल्या डावामध्ये तुम्ही किती धावसंख्येपर्यंत या प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकाल? धन्यवाद. या ठिकाणी पहिला जो सामना आम्ही जिंकला त्याच्या जवळजवळ 85 धावांचा आम्ही टार्गेट केला. तर सुरुवातीला मला जर टॉस जिंकला तर तू पहिली फिल्डिंग घे. तर थँक्स बोलेल मी समोरच्या करण्यात आला की त्यांनी बॅटिंग घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त 65 ते 70 धावांचं आमचं आव्हान असेल चेस करण्याचं. आणि प्रत्येक वेळी 80-90 धावा करता येईल एवढं शक्य नाहीये. पण तो वेळ चांगले खेळतात आमचे मुलं. त्यामुळे बघू आता काय होतं बघता येईल. थँक्यू सर. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय शेख बाबा यांच्याकडे. और ये देखिए हवा में खेली हुई गेंद थी. इस प्रकार से ये विकेट खोया है. विकेटों का पतन बराबर होता हुआ. रन संख्या रुकी हुई है 32 रन. 32 रन. 5 ओवर जारी है. लगभग ये मैच अब जीत की तरफ बढ़ते हुए सनराइज MS सनराइज ये जी थोड़ा सा अब ये दूसरे मैच पर थोड़ा सा पिछाड़ी पर जा चुके हैं. लोणावळा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आणि आमचे मार्गदर्शक ज्यांच्या प्रेरणेने आम्ही घडत चाललोय असे पत्रकार, एक सच्चा व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेट वेडा माणूस ज्याचं शुभागमन होतोय माननीय निखिल भाऊ कविश्वर यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. निखिल भाऊ आपणास विनंती आहे पण व्यासपीठावरती यायचं. तो ये रुका हुआ खेल फिर से जारी होने जा रहा है विकेट के पतन के बाद. तो मैं ये कह रहा था कि SG अब थोड़ा सा बैकफुट पे जा चुके हैं. थोड़ी सी मायूस से आ चुकी है. ये देखिए शॉर्ट पिच गेंद थी. आगे निकल कर खेलना चाहते थे. रनों की रफ्तार को बढ़ाना चाहते थे लेकिन गेंद थोड़ा सा नीचे रह गई और कीपर के दस्तानों में चली गई. इस प्रकार से ये 5वें ओवर की समाप्ति हो चुकी है. 5 ओवर की समाप्ति पर रन संख्या है 32 रन. बहुत ही धीमी रफ्तार कहूंगा मैं. लगभग प्रति ओवर 6 के औसत से रन बनाए हैं जबकि जरूरत थी इस मैच में 12 या 13 रनों की औसत की. अब 3 ओवर यानी कि 18 गेंदें बची है और लगभग 70 रन बनाना है. यानी कि ये नामुमकिन सी बात है. प्रति ओवर 23-24 रन बनाने होंगे. प्रति ओवर 6 के 6 गेंदों में 6 चौके या फिर 3 या 4 छक्के लगाने होंगे. एक बड़ा मामला करना होगा लेकिन अब कुछ कहा नहीं जा सकता. थोड़ा सा बैकफुट पे जा चुके हैं. आप चेहरों को पढ़ सकते हैं SG के सभी खिलाड़ियों के कि चेहरे अब उतर चुके हैं क्योंकि मंजिल तो दूर है. जाना जरूर है लेकिन काफी दूर मंजिल है और इस मंजिल पर पहुंचने की उम्मीदें लगभग इनके खत्म होती जा रही है. इसलिए थोड़े से गिरे हुए चेहरों से आप देख सकते हैं SG की टीम को और उतना ही एक अच्छे मूड में नजर आ रहे हैं सनराइज के खिलाड़ी जिन्होंने अपनी मंजिल को थोड़े से आगे बढ़ा लिया है. क्योंकि पहले मैच में जब रवि ने इनके हौसलों को पस्त किया था, इनके इरादों को मिट्टी में मिला दिया था, एक अच्छे इरादों के साथ में गेंदबाजी हो रही थी लेकिन रवि ने जो 18 रनों को चेस किया आखिरी ओवर में, इनके पूरे इरादों को खत्म किया था. अब फिर से एक बार ये उभर चुके हैं. आनंद ने, रवि ने, सागर ने
ये सभी खिलाड़ियों ने अच्छे बल्लेबाजी की। उसके बाद अब गेंदबाजी भी अच्छी कर रहे हैं, पटकी भी गेंद थी, सीधे चली गई कीपर के दस्तानों की ओर से, रन की कोई गुंजाइश नहीं। जब बॉडी अटैक होता है, गेंद टप्पा खाने के बाद तेजी से निकलती है तो बल्लेबाज के लिए भी बड़ी कठिनाइयां पैदा करती है, और उस कठिनाइयों के बीच कठिन परिस्थितियों में बल्लेबाज थोड़ा सा रुक जाता है, रन नहीं बना पाता, और उसी प्रकार से रुका हुआ। अब तक जो गेंदें हो चुकी है, 31 गेंदें हो चुकी है, 32 रन बन चुके हैं, 70 रनों की आवश्यकता है 17 गेंदों में। फिर से एक बार ये देखिए, अच्छी गेंद ऑन ड्राइव किया है, गेंद है लॉन्ग ऑन पर, वहां पर फील्डर फील्ड करके थ्रो करे, 1 रन से नहीं रोकेंगे। ऊंचे स्ट्रोक को अभी तक रोके रखा है, ओवर थ्रो हुआ लेकिन इसके कोई फायदा नहीं उठा पाए दोनों बल्लेबाज। तालमेल की कमी थी, गेंद पर नजर नहीं थी, और कीपर थोड़ा सा नाराज थे कि थ्रो किधर किया जाए, नॉन स्ट्राइक पर देर से पहुंच रहा है, डेंजर इंच कौन सा होता है, स्ट्राइक वाले को कहां से किधर जाना पड़ता है, इस बात को समझा रहे थे कि अगर ये थ्रो नॉन स्ट्राइक पर जाता है तो आने वाला स्ट्राइक का बैट्समैन जल्दी नहीं पहुंच सकता। 1 रन बढ़ा, 33 रन, 33, लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेटें खोई है। फिर से एक बार अच्छी गेंद गली पॉइंट के बीच से निकाला है, वहां पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग। आप देखिए कितनी बेहतरीन फील्डिंग की गई इस फील्डर के द्वारा। विनोद ने वहां पर गेंद को रोका, जरूर अपनी टीम के लिए 3 रन बचाए। जब इस प्रकार की फील्डिंग होती है, कैच लपके जाते हैं और फिर कोशिश की जाती है बल्लेबाजी करके ज्यादा से ज्यादा रन बटोरे जाए, तो फिर वो टीम को कोई रोक नहीं सकता। और जब मायूसी आती है, मिसफील्ड होती है, वोट थ्रो होते हैं और अतिरिक्त रन ज्यादा चले जाते हैं, तो फिर उसको कोई नहीं रोक सकता कि वो जीत जाएगी। इस प्रकार से जोरदार अपील होगी। थोड़ा सा भारी हिस्सा बल्ले का शायद लग चुका है, 1 रन मिलेगा, 1 रन से रन संख्या में इजाफा। लेकिन इस प्रकार के 1 रन से 2 रन से कुछ नहीं होने वाला, धीरे धीरे रन संख्या बढ़कर 35 रन। लक्ष्य जो है वो काफी ऊंचा लक्ष्य है, 100 से ज्यादा का लक्ष्य, और उसके पीछे अब दौड़ जो लगानी होगी वो बड़ी तेज दौड़ लगानी होगी। इस प्रकार से कुछ नहीं होने वाला। अब अनौपचारिकता बची हुई है, औपचारिकता के तहत अब ये मैच खेला जा रहा है, बची हुई गेंदें खेली जानी है। अच्छी गेंद, फिर से एक बार देखिए, बल्लेबाज के अंदर की जो आत्मविश्वास हुआ करता है कि अब जो कुछ गेंदें हैं उसमें से रन लेने हैं, तो फिर बल्लेबाज भी जो है सो खुलकर आता है। लेकिन अब जब उसको महसूस हो रहा है कि बड़ी मंजिल दूर है और गेंदें थोड़ी है, तो अब इस बार आप देख सकते हैं कि बल्लेबाजी का भी क्या अंदाज है। बॉलर अपनी गेंदबाजी जारी रखते हुए राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, खंडाला की छोर से गेंद, ये देखिए अपने इरादों को बुलंद किया, बहुत ही अच्छी गेंद थी, नाकाम रहे खेलने में। या ठिकाणी संघमालक गुलाबशेठ पारखी यांचं शुभागमन झालंय, हार्दिक स्वागत करतो। मंगेश सरोदे सनरायझर संघाचे संघमालक, दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। आमचे मार्गदर्शक गुलाबशेठ पारखी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, हार्दिक स्वागत। तो इस प्रकार से एक अच्छी ओवर की समाप्ति, जिस ओवर में सिर्फ 3 रन आए। अब तक जो ओवर किए गए हैं सनराइज के द्वारा से, सिर्फ पहला ओवर महंगा जा चुका है जिसमें 11 रन बने थे, दूसरे ओवर में सिर्फ 3 रन बने, उसके बाद जो ओवर डाला गया उसमें 7 रन बने, उसके बाद 5 रन बने, उसके बाद 5 रन बने, और इस ओवर में 3 रन बने। यानी कि अब तक की जो गेंदबाजी की है बहुत ही नफीतुली गेंदबाजी, रोके रखा है रनों की रफ्तार को। 6 ओवर की समाप्ति हो चुकी है, और ये बैटिंग पावर प्ले, बल्लेबाज को मौका दिया जाएगा अपनी ताकत को आजमाने का कि देखो तेरे बल्ले में और तेरे मनगटों में कितना दम है कि तो रन कितने बटोर सकता है, क्योंकि 3 ही खिलाड़ी होंगे दायरे के बाहर फील्ड करने के लिए। अच्छी गेंद, और ये दिखा दिया, यकीनन ये 6 रनों के लिए गेंद जाएगी, बहुत ही बढ़िया। और जैसे बैटिंग पावर प्ले शुरू हो गया, पहली गेंद पर 6 रनों के साथ नवाज ने शुरुआत की। नवाज ने इससे पहले भी मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। नवाज फिर से एक बार स्ट्राइक पर, एक बार फिर से अच्छी गेंद, यार कराने की कोशिश, बहुत ही अच्छी गेंद। ऐसी गेंद जब की जाती है तो बल्लेबाज को मजबूर होना पड़ता है गेंद का डिफेंस करने के लिए, अपने आप को बचाने के लिए, ताकि वो गेंद कहीं बल्ले को उड़ा न ले जाए। गेंद को स्टंप के तरफ
ताल्लुक ना पैदा हो, मुलाकात ना हो जाए, क्योंकि अगर गेंद और स्टंप का ताल्लुक होगा तो बल्लेबाज बाहर हो जाएगा। ये हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास, लॉन्ग ऑफ क्षेत्र पर फील्डर मौजूद, थोड़ी सी मिस फील्डिंग, लेकिन 1 रन पूरा करेंगे। दूसरा रन भी तेजी के साथ पूरा करते हुए 2 रन जरूर मिलेंगे। और ये देखिए मैदान में ये 4 पांव वाले मखलूक आ चुके हैं, थोड़ा सा इनको बाहर कर दे, डिस्टर्ब होगा फील्डरों के लिए। एक थोड़ी सा पत्थर उसको दिखा दे, चला जाएगी वो। कभी कभी होता है, इंटरनेशनल में भी होता है। फिर से एक बार नवाज के लिए फुलटास गेंद थी, फील्डर मौजूद है, देखना है फील्ड कर पाता है या नहीं। फील्ड तो किया, थ्रो करता, जब तक के लिए 1 रन मिलेगा। 7वां ओवर जारी है, रन संख्या बढ़कर हो चुकी है 44 रन, 44 रन। इसके बाद जो मैच खेला जाएगा, टॉस हो चुका है। शॉर्ट पिच गेंद, हवा में गेंद है, वहां पर फील्डर तो मौजूद नहीं, यकीनन 4 रन मिलेंगे। श्री निखिल कविश्वर लोनावला के नगर सेवक, जो स्पोर्ट्समैनशिप जो उनके अंदर है, अभी अभी मुझे पता चला थोड़ी देर पहले कि यहाँ पर के जो खिलाड़ी है लोनावला के, सबसे ज्यादा अगर किसी का सपोर्ट मिलता है तो निखिल सर के द्वारा से मिलता है। क्रिकेट को प्रोत्साहन जो मिलता है वो निखिल सर के द्वारा से मिलता है, और इसी वजह से यहाँ के नौजवानों में, युवकों में उन्होंने अपने दिल में स्थान बनाए रखा है, युवकों के दिल में छा चुके हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है, 49 रन, 49 रन 7 ओवर के समाप्ति पर। अब सिर्फ औपचारिकता है कि गेंदबाजी की जाए, क्योंकि मंजिल काफी दूर है। 50 से भी ज्यादा रन 6 गेंदों में बनाने, और ये मुमकिन बात नहीं है, और मुमकिन नहीं भी कहूंगा मैं, और कहूंगा भी। कुछ दिन पहले मैंने न्यूज पढ़ी थी, बांग्लादेश के अंदर एक लीग मैच खेला जा रहा था जिसको आईसीसी से मान्यता थी, जिसमें 84 गेंदें अतिरिक्त कराई गई थी। पहला ही गेंदबाज था, 4 गेंद में 84 रन का मैच जीत चुकी थी सामने की टीम, यानी कि वो 20 ओवर का मैच सिर्फ 4 गेंदों में जीत लिया था, 84 रन। लेकिन यहाँ पर ऐसा होगा नहीं, काफी सूझबूझ भरी गेंदबाज है। अच्छी गेंद, इसको खेल दिया है हवा में, वहां पर फील्डर मौजूद है, और एक कैच शायद लपक लिया है। नए बैट्समैन जल्दी से जल्दी जाए, एसजी क्रिकेट क्लब अपने मैदान में बैट्समैन को जल्दी से जल्दी भेजे। इस मैच के बाद 3 मैच खेले जाने हैं। वेळ वाचवा, आणि यानंतर इंडियन्स, ओंकार इंडियन्स या संघाने हे षटक संपलं की त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं, कुठल्याही पद्धतीने वेळ घ्यायचा नाही, अन्यथा फाईन लागेल, याची नोंद घ्या। दोन्ही संघांनी यानंतर लगेच खेळपट्टीवरती यायचंय आणि डावाला सुरुवात करायची। बल्ले से लेकर गेंद गिर चुकी थी, 1 रन का इशारा अंपायर का, 1 रन मिलेगा। 50 रन पूरे हो चुके हैं एसजी के, लेकिन अब सिर्फ गेंदों का खेल देखना बाकी है। एक प्रैक्टिस मैच कहूंगा मैं अब। मैन ऑफ द मैच के लिए यहाँ एक वॉच, एक घड़ी रखी गई है, और साथ ही साथ एक अच्छी गेंद, उतना ही अच्छा सम्मान दिया 1 रन के लिए। एक घड़ी रखी गई है जो जी शॉक के जानिब से दी जाएगी, और दूसरा एक इनाम रखा गया यूनिक स्पोर्ट्स के जानिब से, यूनिक बैट रखी गई है। परांडा, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट परांडा से यूनिक स्पोर्ट्स की बैट एवरी मैन ऑफ द मैच दी जाएगी। जितने मैच खेले जाएंगे उसमें मैन ऑफ द मैच दिया जाएगा, और उस मैन ऑफ द मैच के लिए एक घड़ी और एक बैट यहाँ पर दी जा रही है। फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद, इस बार जरूर एक कैच हो सकता है, वहां पर आनंद मौजूद है, और ये कैच। नए बैट्समैन मैदान पर जल्दी चले जाए।
2 गेंदें शेष है। फिर से एक बार अपनी गेंद लेकर, अच्छी गेंद, गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा टर्न हो चुकी है, फील्डर मौजूद है, फील्ड करके थ्रो करता, 1 रन से नहीं रोक पाएंगे। 1 ही रन मिला। अब आखिरी गेंद, लगभग ये मैच खत्म होने में शुमार है। ऑर्गेनाइजर में से एक बाबा जिन्होंने एक जिम्मेदारी निभाई है आज मैदान पर, कैमरा लेकर आप स्टार्ट से लेकर अभी तक देख रहे हैं, बराबर फोटोग्राफी करते हुए, यहाँ के उन क्षणों को कैमरे में बंद करते हुए जिसमें इम्पोर्टेंट पार्ट्स होते हैं, इम्पोर्टेंट दिखावा होता है। आखिरी गेंद खंडाला की छोर से, और ये ओवर की समाप्ति, ये मैच सनराइजर ने जीत लिया है। थँक यू और लगभग थँक्यू जय. चला लवकरात लवकर सद्गुरू फायटर्स संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजवा, वेळ वाचवा आणि नंतर मॅन ऑफ द मॅच आनंद आमचे मार्गदर्शक गुलाबशेठ बारकी यांच्या शुभास्ते मॅन